तर आम्ही आलो गणपती पुलेला. OMG, अरे वारे बीच, स्माइल प्लीज. हो वाव, कोंबडी वडे दमलो बाबा. आता आम्ही जेवायला बसल्यात. सायलीने मस्त भज्या बनवल्यात, भाजी, चवलीची भाजी, डाल, यम्मी. ही आमची धर्मपत्नी. ड्रोन उडवलाय आणि हा आहे व्ह्यू. आता आम्ही इथं हेलिकॉप्टर उडवतो लोकांसाठी. पनीर, मटर पनीर. तर इथं तुम्ही बघतायत का आमच्यासाठी मस्त आत्या कोंबडी वडे बनवते आणि ताई आणि भाऊजी. म्हणजे एवढी मेहनत आहे ना, पण बघून जाम माझ्या बाटलीला कधी होतील आणि कधी मी खाऊ. तर बघत राहा कोंबडी वडे. आणि काय असणार आहे, पहिला भाग बघितला ना तुम्ही, जो कोंबडा आणलाय तो कशाला आणलाय, याच्याशीच खायला. चला मग परत आपले सफर पे. चुलीवरचा जेवण, क्या बात. आता आम्ही चाललो खाली, म्हणजे पप्पाचा मामाचा घर आहे तिकडं. आणि आता यो पप्पाच्या मोठ्या मामाचं घर आहे. ते जी मस्त ओटी भरतात काकी. तो घर आहे पप्पाच्या बारक्या मामाचा आणि तो उभा आहे तो पप्पाचा बारका मामा. स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. नेहमीसारखी बायको परत रुसून बसली. ज्यासाठी केला हा अट्टहास म्हणजे कोंबडी वडे आणि चिकन. भाई किती खाला ते विचारू नका, लजीज. चला जेवू द्या मला. नेक्स्ट डे, नेक्स्ट मॉर्निंग आणि आपल्या सफरची नई सुरुवात. तर असा व्ह्यू आणि असा व्हॉइस नेचरचा आपल्या मुंबईत नाही बघायला भेटणार. बघा मग. काय मेरगा आयो वाला है सर आयो काय गं काल पाव देऊ. तर आमचा सफर आता परत चालू झाला. आता आम्ही गावातून निघालो. आत्याच्या घरून डायरेक्ट कुठे, तो टायटल बघून समजलंच असेल, गणपती पुले. पण तिथे जाताना काय झाला, काय नसेल झाला ते तुम्हाला समजेलच. तर सफर अजून चालू आहे. रोड ट्रिप आपली अजून सिरीज बाकी आहे. आणि या पक्क्या दमल्यान चालून कवा पोचू असं झालंय. तर आता आम्ही निघालो. हा आहे आमचा दुसरा दिवस. आणि आता आम्ही चाललो कुठं मम्मी, गणपतीपुळे. आताच्या इथनं निघालो, आता गणपतीपुळेला चाललो. बघितलं आमचा नवीन ब्लॉगर जुनाच आहे, चॅनल फक्त बंद होता. आणि ही तिची सुनबा आहे. इकडे बघा, तुम्हाला काय बोलत आहे, मेकअप करणार ना. मी काय बोलत नाही, हा राहू दे, हा चांगला काय. तुम्हाला काय बोलत आहे, नुसता तोंड चालूच आहे आमच्या अंजलीचा. कसं आहे, कोकणाला आले ती, अरे कोकणाला आले ती. चला जाऊ, तिकडे गेला तुम्हाला दाखवतो. पावसाची वाट बघवतो, शेवटी पण कोकणला आल्या पाऊस भेटला आम्हाला. आता आम्ही आलो गणपती पुलेला. तिकडे मंदिर आहे आणि मम्मीला वॉकर घेतले, व्हीलचेअर, सॉरी डिप्रेशन. प्रीतम आणि तो तिकडे थांबला. प्रीतम येते, गाडी पार्किंगला लावते. चला. मी आले गणपतीपुळेला. मम्मी बोलतो माझा पहिले फोटो का, मग ही बोलतो माझा फोटो पाहिजे. आमचं दर्शन पण झालेलं आहे आणि मंदिर बघा किती सुंदर आहे. मम्मी कसं वाटतंय, शांत मस्त वाटतं, एकदम भारी. दर्शन कसं झाला, एकदम मस्त झालं. दर्शन पण एकदम मस्त आला. एकदम संमेलन देवाला बघायला भेटला देवाचं दर्शन घेतला. लय आनंद झाला. आणि बाहेर लय ऊन आहे, बघू शकता बीच खवायला. इथं नका दुसरे आरे वारेला जाऊ. चला आता मी इथून निघू. ही व्हीलचेअर द्यायची मंदिराची, गणपती मंदिराच्या. ही मस्त आम्हाला हेल्प केली, व्हीलचेअर पण दिली मम्मीसाठी, तर त्यांना थँक्यू. व्हीलचेअर नको, पाण्यात अडक. आपण तिकडे जाऊ सर बीचवर. देवलाच्या आत मला जास्त फुटेज काढता नाही आल्या, पण खूप शांतता वाटली इथं बसून. मंदिराच्या बाहेर आम्ही मस्त बसून होतो. त्यानंतर आमचा सफर पुन्हा चालू झाला आणि आता आम्ही निघालो. तुम्हाला दिसत नाही गाडी, अरे ड्रोन शॉट आहे ना. 1 मिनिट, आता दिसली ना, तेव्हा अरे चष्मा लावा ना, दिसल. चला मग पुढे जाऊया. आता ओळखलं का कुठं आलो आम्ही,
ओळखला ना? नाही ओळखला? काय बोलता खरंच? जाऊ दे चल, सांगतो मग कुठं झाले. आता गणपती पुलेचं इथून दर्शन झालेलं आहे. आता आहे तुम्ही आरेवारेच्या रोडवर आणि हा आरेवारेचा, अरे आरेवारे उलटे झाले. एक मिनिट आत्ता बघा. हा तर एक व्ह्यू म्हणजे खतरनाकच आहे, पण आपण याच्या पुढे पण अजून भारी जागेवर जाणार, ते माहिती नाही तुम्हाला. आत्ता बघा दिसतंय का? नाही दिसत? अरे तुम्हाला काय बोललो, चष्मा लावा घ्या. चला लावला ना? आता बघा. कोल्याचे पोरी फिरावा जाऊ चल आपण दर्या किनारी. कोल्याचे पोरी फिरावा जाऊ चल आपण दर्या किनारी. तिथं आम्ही थांबून नंतर ड्रोन उडवला प्रीतमने आणि ड्रोनमधून असे फुटेज घेतलेत. ड्रोनपेक्षा आम्ही जे आमच्या डोळ्याने बघितलेत, वाव, म्हणजे सांगू नाही शकत, पण बघा. कोल्याचे पोरी फिरावा जाऊ चल आपण दर्या किनारी. इथं आरेवारे बीचवर झीप लाईन केली जाते, म्हणजे एका वरच्या टेकडीवरून खाली बीचपर्यंत. ते हिला बोललो चल बायको आपण दोघं मस्त करू. ती बोलतं हमसे ना हो पाएगा, हमरे जीर गई, तुम्हाला करायचं तुम्ही करा. मग मी सोडून दिला. आता मी दर्शन घेऊन निघले आणि आम्हाला लागले भूक, तर आम्हालाच बनवायचं आहे बाहेर. असं वाईल्ड लाईफ असं जे बाहेरच जेवण बनवायचं आहे. आम्ही शेगडी बिगडी बारकीशी आणलेली आहे, पण आम्हाला मच्छीच भेटत नाही रस्त्यात कुठं. दमलं शोधून शेगडी आहे मागे. तर बघू आता मिशन मच्छी भेटते का. तर आमचा ट्रॅव्हल चालू झालाय, कारण आता आम्ही शेगडी बघायला गेलो आणि गाडीमध्ये शेगडी नाही, शेगडी राहिले घरी. आता घरी फोन लावून सांगता का बाहेर शेगडी राहिले का बघा. आता बघू काय टेन्शन नाही घ्यायचं. आम्ही आता मच्छी भेटली ना कुठेतरी चूल पेटू, फाटी शोधून आणू, तो पुढे तुमचा व्हिडिओ दाखवतो. चला आता सोया स्टिक खायलाच लागतील, काय करणार. शेगडी विसरलो ना घरी, तर माझ्याबरोबर राहतील तर माझं थोडेफार विसर बोलायचा परिणाम यांच्या होणारच ना. जाऊ द्या. आता आम्हाला मच्छी भेटते का नाही, आम्हाला शेगडी भेटेल का नाही, आम्ही जेवण कसं करू, काय करणार, याच्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉगची वाट बघायला लागेल, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल आमच्या या रोड ट्रिपचा पुढं काय होतं आहे. चला मग रजा घेतो तुमचा. इथपर्यंत आलात बघितला त्याच्यासाठी खूप धन्यवाद, थँक्यू. आणि काय आवडलं ब्लॉगमध्ये ते कमेंट करून सांगा. आणि पुढचा ब्लॉग लवकर पाहिजे असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काय मग आवडतंय ना रोड ट्रिपची ही सिरीज? मग कमेंट करा ना. कमेंट नाही आलं गेल्या वेळी, कमेंट करा, लाईक करा, तेव्हा मला समजेल, मला जरा असा वाटेल फिलिंग का हां काहीतरी करते चांगला मी पण. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये 3 दिवसानंतर.